श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। आज मी तुम्हाला तुळशी मातेचे असे काही संकेत सांगणार आहे की ते संकेत जर तुम्हालाही तुमच्या घरात दिसत असतील, समजत असतील, तर लक्ष्मी मातेचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद आहे म्हणून समजा। तर मग ती कोणती आहेत संकेत, चला तर मग जाणून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा। मित्रांनो, आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला असे काही संकेत सांगते। तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत। तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे देखील संकेत देत असते। कसे तर ते जाणून घेऊया। मित्रांनो, ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रोप खूप पवित्र आणि दिव्य आहे असं सांगितलं आहे। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णांना कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारणार देखील नाहीत। भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही, तो सर्व आजारांपासून दूर राहतो। तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे। जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो। तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते, तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य देखील प्राप्त होते। तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते, म्हणून घरात दुसरे रोप नसू नये पण तुळशीचे एक तरी रोप नक्की असावे। तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटी लावायला आवडत असतील किंवा नसतील तर तुम्ही झाडे लावली नाही तरी चालेल, परंतु हे एक रोप तुमच्या घरी नक्की असावे। एक, जर घरात लक्ष्मी मातेचे आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली असेल किंवा हिरवीगार पाने लगडलेली असतील, तुळशीचे रोप टवटवीत दिसेल। दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करावे। तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे। कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नका। जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार नाही। 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपाला बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे। याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहे। नवनिर्मिती, तुमच्या घरामध्ये नवनिर्मितीचे आगमन होणार आहे असे दर्शवते ही छोटी तुळशीची आलेली रोपे। तर आणखी चांगले आहे, याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात, तुमच्या आवकमध्ये होणारी वाढ आहे, तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण आहेत। दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की म्हणत जा। तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात, यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतातच, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत, तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात। 3, काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते। तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते, तर ते संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे। तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला खूप खर्च देखील होणार आहे, म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका। वेळच्या वेळी काळजी घ्या, रोजच्या रोज स्वच्छ जल त्याला अर्पण करा, पिण्याचे पाणी त्याला वापरत जा, तुळशीच्या रोपाची काळजी घ्या। तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये। दारातील झाडे नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो। मित्रांनो, जर घरासमोरील झाड सुकलेली, वाळलेली असतील तर त्या घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते। अशा सुकलेल्या, वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत। अशी झाडे लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची देखील नीट काळजी घ्या। 5, तुळशीचे रोप हिरवेगार
फुललेले दिसले, तिला भर आलेला असेल, मंजरी जर धरून लावलेल्या असतील तर तुमच्या वास्तूत माता लक्ष्मीची कृपा नक्की झालेली आहे. त्यामुळे तुमच्या तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. 6. जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल, तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण देखील किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार देखील सुखाचा होईल. 7. तुळशीजवळ उभे राहून जमेल तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्ताचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरामध्ये प्रगती येते आणि अडचणी देखील सर्व दूर होतात. 8. तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा भांडणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरनं वाद होऊ राहतात. वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असं होतं की विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय जर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा, तेलाचा दिवा जर आपण लावला तर घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायम वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका मिळते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा. 9. तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर त्याचा अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होणार आहे. 10. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकर सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि नवनवीन संधी उपलब्ध होतात. तुमचा व्यापार व्यवसायामध्ये वाढ होतो असे संकेत असतो की त्याचा अर्थ होतो की लवकरच धनलाभ होणार आहे. तुमची कोणतीही मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. 11. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येत असतं. तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असूनही घरावरील अवकाळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा राहिला तर तो कधी टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि लक्ष्मीची मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हटलं जातं. जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात देखील प्रवेश करते. सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा अवश्य लावावा. शुद्ध गाईच्या तुपाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जेचं आणि माता लक्ष्मीचं घरात आगमन होतं. पूर्वीचे लोक अंगणात तुळशीवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे. जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाने उधाण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली दिसली तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते. 12. अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा पण तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्यांना मुंग्या लागणार नाहीत. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तरच तुळशीचे रोप बहरलेले आणि चांगले राहू शकते. 13. तुळशीचे रोप आपल्या येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात. आपलं असं की बघितलं जातं की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात. याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. 14. तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीही तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून वाढलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद म्हणजे खूप मानसिक आनंद आणि
वातावरण घरामध्ये खूप प्रसन्न राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ छोटा होता, माहिती खूप छान होती, ती तुम्हाला आवडली असेल अशी आशा बाळगते. चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.